नमस्कार मंडळी, गुड्डी पब्लिकच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण गाजराच्या हलव्याची रेसिपी बघणार आहोत। तर इथे 1 किलो गाजर आणले होते मी, त्याला छान असं किसून घेतलेलं आहे बारीक असं। आणि एक मोठी कढई घेतली, त्याच्यामध्ये 3 ते 4 चम्मच मी तूप टाकलेलं आहे। नंतर अजून आपण ॲड करूया त्याच्यामध्ये तेवढ्या तुपामध्ये छान असं भाजून द्यायचं आहे आपल्याला। आणि तुम्ही कलर चेंज होताना दिसतंय बघा। आणि त्यानंतर थोडंसं तूप मी अजून ॲड केलेलं आहे आणि मिक्स करून द्यायचं। तूप जास्त घातल्यामुळे खूप छान स्मेल येतो आणि टेस्ट सुद्धा खूप छान वाढते त्याची। आणि त्यानंतर आपल्याला दूध ॲड करायचं आहे त्याच्यामध्ये। आणि जर तुमच्याकडे खवा नसेल तरी सुद्धा चालेल, पण त्यामध्ये जास्त दूध ॲड करावं लागेल। 1 किलो गाजरला तुम्हाला 1 लिटर तरी दूध ॲड करावं लागेल त्यामध्ये, मग छान टेक्स्चर आणि असं रवाळ रवाळ वाटेल। जर खवा असेल तर दूध कमी घातलं तरी चालेल। तर माझ्याकडे खवा होता म्हणून मी अर्धा लिटरच दूध टाकलेलं आहे। त्याच्यामध्ये छान आपल्याला गाजर शिजवून घ्यायचं आहे। आणि पूर्णतः गाजर ह्याच्यामध्येच 80% शिजले जातात या दुधामध्येच। तर अजून थोडंसं मी तूप ॲड केलेलं आहे, तुम्ही बघू शकता, कारण तुपामुळेच खूप छान होतो हलवा। आणि महाराष्ट्रामध्ये प्रत्येकाच्या घरी हिवाळ्यामध्ये गाजराचा हलवा बनलाच जातो। आणि लग्नात वगैरे आता गाजरचा हलवाच जास्त बनवला जातोय, कारण तो तितकाच हेल्दी आणि चविष्टसुद्धा असतो, पण बनवायला थोडा वेळ लागतो। काही जण कुकरमध्ये सुद्धा बनवतात, पण कुकरची टेस्ट वेगळी येते। आणि असं भाजून केल्यानंतर थोडा वेळ जातो, पण खूप छान लागतो गाजरचा हलवा। आता हा छान दूध आटलेला आहे, तर त्याच्यामध्ये आपण साखरसुद्धा ॲड करूया। गाजर जर गोड असतील तर साखर थोडीशी कमी ॲड करावी। आणि आपल्या घरातल्यांच्या चवीनुसार तुम्ही ॲड करू शकता। आमच्यात जास्त कोण गोड खात नाही, त्यामुळे मी जास्त ॲड केलेली नाही आहे। तुम्ही बघू शकता अर्धी वाटी, त्यापेक्षा थोडंसं कमीच मी टाकलेलं आहे साखर। आणि तेलासुद्धा पाणी सुटतं आणि आता पाणी आटलेलं आहे त्यामधलं। आता आपण ड्रायफ्रूट्स ॲड करूया। तुमच्याकडे जेवढे अवेलेबल असतील तेवढे ड्रायफ्रूट्स ॲड करा। मी 3 ते 4 बदामाचे तुकडे ॲड केलेले आहेत। आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता छान मिक्स केलेलं आहे ते सुद्धा। आणि आपल्याला आता त्याच्यामध्ये वेलचीची पूड असेल ती सुद्धा टाकू शकता तुम्ही। आणि खवासुद्धा मी थोडासा टाकलेला आहे, अर्धा किलो खवा घेतला होता, पण त्यामधला मी थोडासाच टाकलेला आहे। आणि ते सुद्धा छान मिक्स करून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये लम्स नाही राहिले पाहिजे, म्हणजे खव्याचे मोठे तुकडे नाही राहिले पाहिजे, मिक्स होऊ द्यात पूर्ण। आणि त्याच्यामुळे टेक्स्चर खूप छान येतं, एकदम मस्त खवा त्याच्यामध्ये मेल्ट झाला पाहिजे। आणि तुम्ही बघू शकता आता आपला हलवा तयार झालेला आहे। एकदम अशी झटपट रेसिपी मी तुम्हाला सांगितलेली आहे। एकदम सोपी पद्धत आहे आणि एकदम खूप चविष्ट। आणि सगळं पाणी आटलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता ते आता तव्यात चिटकत आहे कढईमध्ये। तर आता तयार झालेला आहे आपला हलवा आणि कलरसुद्धा बघा किती अप्रतिम आलेला आहे। आणि तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा। आणि नेक्स्ट रेसिपी तुम्हाला कोणती बघायला आवडेल हे सुद्धा सांगा। भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।